नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, GDCA मे 2025च्या परीक्षेची तयारी करतायत तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या या लेक्चरला आपण GDCA पेपर क्रमांक 4 सहकाराचा इतिहास, तत्व आणि व्यवस्थापन याविषयी आपण आज एक महत्त्वाची कन्सेप्ट या विषयासंबंधी अभ्यासणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे आपल्या सहकार खाते. ओके, आता या सहकार खात्यांवरती तुम्हाला परीक्षेला 20 मार्कांसाठी एक प्रश्न विचारला जातो, पण त्याच्या आधी तुम्हाला ही सहकार खात्याची संकल्पना क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि याच प्रश्नांच्या आधारावरती तुम्हाला आणखीन एक नवीन प्रश्न मी तयार करून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि जे आपले ऑनलाईन बॅचेसवाले विद्यार्थी आहे त्यांनी व्यवस्थित लेक्चर शेवटपर्यंत अटेम्प्ट करायचे आहे. ऑफलाईन बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी बोर्डकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कारण खूप महत्त्वाचे टॉपिक आहे, महत्त्वाचे मुद्दे आहे. हा जर एक टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केला तर ह्या एका टॉपिकवरून तुम्हाला मी दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर देखील यामध्ये मी क्लिअर करून देणार आहे. कारण आपल्याला स्मार्ट वर्कने अभ्यास करणं आवश्यक असतं, हार्ड वर्कने करायची आवश्यकता पडणार नाही. फक्त लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुमचे हे पॉईंट्स त्या ठिकाणी क्लिअर होतील. आणि याचबरोबर तुमचा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न देखील त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. आणि तो प्रश्न कसा असणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील हेच आहे. त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर शेवटपर्यंत अटेम्प्ट करायचं आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस जॉईन करायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर बॅचेस जॉईन करा. तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केलेलं आहे. जेवढं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लेट कराल तेवढं तुमचंच त्या ठिकाणी लॉस आहे, कारण वेळ खूप कमी आहे. एवढ्या तळमळतेने सांगतोय, इकडं तिकडं वायफळ चर्चा करत बसण्यापेक्षा, शोधत बसण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष द्या. एकाग्रतेने अभ्यासाला स्टार्ट आउट करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा नक्कीच फायदा होईल. ओके, चला, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पहिला जो विषय आहे तो प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. विषयाचं नाव टाका वरती, सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापन, पेपर नंबर 4. ओके, मग ह्या पेपर नंबर 4 मध्ये आपल्याला सहकाराविषयी त्या ठिकाणी सहकार खाते हेडिंग द्यावरती सहकारी खाते किंवा विभाग किंवा सहकार विभाग असं लिहा. ओके, आता या सहकार विभागावरती आम्हाला परीक्षेला येणारा प्रश्न कोणता आहे तो नोट डाऊन करून घ्या. सहकार खात्याला म्हणजे सहकार विभागाला कोणकोणत्या कार्याची किंवा सहकार विभागाला कोणकोणत्या प्रकारची कामं, ओके, म्हणजे सहकार विभागाला कोणकोणत्या प्रकारची कार्य किंवा कामं पार पाडावी लागतात. हा एक पॉईंट लक्षात घ्या. याचाच आणखीन एक प्रश्न तयार करून देतोय दुसरा. सहकार क्षेत्राच्या विकासाला, इकडे लक्ष द्या, सहकार क्षेत्राच्या विकासाला किंवा सहकार क्षेत्राच्या विकासासाठी असं लिहा. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सहकार खात्याचे मोलाची कामगिरी सविस्तरपणे स्पष्ट करा. सहकार खात्याची मोलाची कामगिरी सविस्तरपणे स्पष्ट करा. आणि मी एक आणखीन प्रश्न तयार करून देणार आहे, तो शेवटी सांगणार आहे. ओके, पण त्याआधी आपण सहकार खाते याविषयी, सहकार खात्याला कोणकोणती कामं किंवा कार्य पार पाडावी लागतात हे आपण समजून घेणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, सहकार म्हणजे नक्की काय असतं किंवा या सहकाराची सुरुवात कशी झाली, मग सहकार विभाग कसं अस्तित्वात आलं, ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. प्रत्येकाचं लक्ष बोर्डकडे व्यवस्थित असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. खास करून ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चालू आहे. ओके, चला, पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे सहकार विभाग म्हणजे सहकार क्षेत्र हे नक्की काय आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण खऱ्या अर्थाने अभ्यास करायला गेलो तर सहकार हे क्षेत्र खूप व्यापलेलं आहे, विखुरलेलं आहे. आणि ह्या व्यापलेल्या सहकार क्षेत्रामध्ये दूध व्यवसाय संघटना आहे, कृषी उत्पन्न समित्या आहेत, साखर कारखाने आहेत, हातमाग यंत्रणा आहे, त्याचबरोबर पतसंस्था आहेत, सहकारी बँका आहेत, सहकार कायद्यानुसार वेगवेगळ्या स्तरांवरती स्थापन झालेल्या सहकारी संस्था आहेत. मग या संस्थांवर कुठेतरी वचक असला पाहिजे. या संस्थांना कुठेतरी त्यांचे उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने, या हेतूने सहकारी विभागांच्या त्या ठिकाणी नेमणुका केल्या गेल्या. मग या सहकारी विभागाच्या नेमणुका राज्य स्तरावरती आहे, जिल्हा स्तरावरती आहे, प्राथमिक स्तरावरती आहे, तालुका स्तरावरती आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक विभागाअंतर्गत स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना योग्य ती दिशा देण्यासाठी, त्यासोबतच त्या संस्थांचे उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी, त्याहून अधिक म्हणजे काय की त्या संस्थांना योग्य भांडवल पुरवण्यासाठी, संस्थांच्या कार्यामध्ये
विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी, त्यासोबतच संस्थांमधील असणाऱ्या कर्मचारी वर्गांना योग्य शिक्षण प्रशिक्षण देण्यासाठी आणि संस्थांच्या बाबतीमध्ये योग्य ती दिशा त्या ठिकाणी योग्य मार्गाने सुरळीत करण्यासाठी या सहकारी विभागांची त्या ठिकाणी नेमणुका केल्या गेल्या. मग या सहकारी विभागाअंतर्गत येणारे काही महत्त्वाचे पदाधिकारी वर्ग आहे, त्यासोबत त्या ठिकाणी काही कर्मचारी वर्ग आहे, जसे की या ठिकाणी क्लास 1 ऑफिसर असतील, क्लास 2 चे ऑफिसर असतील, अशा वेगवेगळ्या पदांची त्या ठिकाणी भरती केली जाते आणि या भरतीच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा एक त्या ठिकाणी विकासात्मक वाटचाल आणि बदलही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे. मग सहकार क्षेत्रामध्ये सगळ्यात जे पदाधिकारी वर्गांचा जे सर्वोच्च अधिकारी वर्ग असणार आहे ते म्हणजे निबंधक वर्ग. मग मी तुम्हाला याच टाईपचा एक क्वेश्चन यामध्ये शेवटी तयार करून देणार आहे. ओके, पण आपल्याला आता सहकार विभागाच्या संबंधीची विकासात्मक भूमिका काय असते हे आपल्याला अभ्यासायचं आहे. चला, इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला की सहकार क्षेत्रामध्ये निबंधक वर्ग असतात आहे, इतर महत्त्वाचे पदाधिकारी वर्ग आहे. मग या सर्वांच्या एकत्रितपणाने कामकाजामधून ज्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती सहकार कायद्याअंतर्गत ज्या संस्था, ज्या संघटना स्थापन झालेल्या आहेत, तर अशा सर्व संस्थांना कुठेतरी योग्य दिशा देण्यासाठी आणि त्या संस्थांचा विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी या सहकार खात्यांना किंवा या सहकार विभागाला वेगवेगळ्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात. चला, प्रत्येकाने आपल्या नोटबुकमध्ये प्रश्न नोट डाऊन करून घेतला असेल. ज्यांनी घेतलेला नसेल त्यांना पुन्हा सांगतो, प्रश्न नोट डाऊन करून घ्या. सहकार खात्याला कोणकोणत्या प्रकारची कामे किंवा कार्य पार पाडावी लागतात? चला, प्रत्येकाने कामं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पहिलं, वैधानिक कार्य असं एक हेडिंग द्या. वैधानिक कार्य. या वैधानिक कार्यामध्ये घ्या संस्थांची नोंदणी करणं. संस्थांची नोंदणी करणं. पुढे घ्या उपविधी दुरुस्ती व मंजुरी देणं. उपविधी दुरुस्ती व मंजुरी देणे हे वैधानिक कार्य. पुढे घ्या दैनंदिन व्यवहारांच्या नोंदी तपासणं. दैनंदिन व्यवहारांच्या नोंदी तपासणं हे सहकार खात्याचे म्हणजे सहकार विभागाचे या ठिकाणी वैधानिक कार्य आहे. हे पहिलं लिहून घ्या पॉईंट जे सांगतोय ते, नंतर ॲडिशनल बाकीचे पॉईंट सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. चला, पुढचा मुद्दा घ्या विकासात्मक कार्य. बघा, वैधानिक कार्यामध्ये हे 3 लिहायचे आहे, विकासात्मक कार्यामध्ये पुढचे 4 लिहायचे. चला, पुढे घ्या विकासात्मक कार्यामध्ये संस्थांना आर्थिक मदत करणं. संस्थांना आर्थिक मदत करणं. पुढे घ्या शासन धोरण आखणे, म्हणजे सरकारी ज्या काही योजना असतील तर त्या संस्थांपर्यंत पोहोचवणं. त्यानंतर इतर सहकार क्षेत्रासंबंधीची विकासात्मक कार्य, इतर कार्य. ओके, त्यानंतर पुढे घ्या तक्रार निवारण करणे. तक्रार निवारण करणे हे झाले सहकार खात्यांच्या बाबतीमध्ये विकासात्मक कार्य आणि वैधानिक कार्य. चला, हे पॉईंट पहिले व्यवस्थित लक्षात आले. प्रत्येकाने पॉईंट्स आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेतले. ऑफलाईन बॅचेसवाले प्रत्येकांच्या वह्या मी चेक करणार आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहे. कारण पेपरला तुम्हाला वेळेवरती पॉईंट आठवत नाहीये. अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगतोय, व्यवस्थित इकडे लक्ष द्या. चला, आता विकासात्मक कार्य म्हणजेच त्या ठिकाणी आपण अभ्यासले, पॉईंट लिहून घेतले. आता वैधानिक कार्य काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. बघ, आता जे सहकार विभाग आहे, आता सहकार खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर सहकारी संस्था ज्या संघटना आहे यांची निर्मिती कशी झाली. तर बघा, औद्योगिकरणामुळे किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये जे त्या ठिकाणी जागतिक स्तरावरती वेगवेगळ्या व्यापारी वर्ग वाढले होते, त्याचबरोबर त्या ठिकाणी कामकाजांच्या बाबतीमध्ये वेळा जास्त झालेल्या होत्या, कामगारांना वेतन कमी देऊ लागले होते आणि तिथे कुठेतरी कामगार वर्गांचं एक त्या ठिकाणी आर्थिक शोषण होऊ लागलं. मग त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी वाहू लागली आणि मग यातूनच कुठेतरी एक सहकार चळवळीची प्रेरणा निर्माण होऊन सर रॉबर्ट ओवेन यांनी 1844 मध्ये त्या ठिकाणी रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची काय केली, स्थापना केली. मग इथूनच खऱ्या अर्थाने हळूहळू सहकार क्षेत्रामध्ये योग्य तो विकासात्मक बदल होऊ लागला आणि हाच विकासात्मक बदल खऱ्या अर्थाने सहकार विभागाला त्या ठिकाणी उपस्थित करण्याचा एक महत्त्वाचा भाग बनला. मग प्रत्येक स्तरावरती ज्या ज्या संस्था स्थापन होणार आहे त्या संस्थांवर योग्य ते नियंत्रण ठेवण्यासाठी सहकारी मंडळे, सहकारी विभाग त्या ठिकाणी कार्यरत येऊ लागले. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने सहकार खात्याची अशा पद्धतीने निर्मिती झाली. मग सहकार खात्याला कोणकोणत्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं वैधानिक कार्य. वैधानिक कार्यामध्ये संस्थांची नोंदणी.
चला प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या. संस्थांची नोंदणी करणं म्हणजे नक्की काय असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्तींच्या मनामध्ये एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय आलाय, पण संस्था स्थापन करण्यासाठी कमीत कमीत आपल्याला 10 सभासदांची आवश्यकता असते. मग ह्या 10 सभासदांच्या आवश्यकतेसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संस्थेचे उद्दिष्ट ध्येय धोरण ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी स्थापित करणार आहोत त्याच पद्धतीचा विचार करणारे आणखीन कोणी सभासद वर्ग आपल्या संस्थेमध्ये येऊ इच्छित आहे का, ते एकत्रित येऊन आपल्या संस्थेचं उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी मदत होईल या हेतूने आपण काय करत असतो, एक संस्था किंवा संघटना म्हणजे प्रत्येक सभासद वर्गांची आर्थिक गरज असेल किंवा इतरही प्रकारच्या त्या ठिकाणी गरजा असतील, जसं निवाऱ्याची गरज असेल तर हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीची निर्मिती करतो. एक सेवा देण्याच्या उद्देशाने आपण त्या ठिकाणी या संस्था संघटना स्थापन करत असतो. मग ह्या संस्था संघटना स्थापन करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी 10 सभासदांची आवश्यकता असते. मग जेव्हा हे 10 सभासद एकत्र येतात, एकत्र आल्यावरती त्यांना एक औपचारिक सभा आयोजित करावी लागते आणि औपचारिक सभा आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो कोणत्या प्रकारची संस्था स्थापन करायची आहे, संस्थेचं उद्दिष्ट काय असणार आहे, संस्था स्थापनेसाठी किती प्रमाणात भांडवल लागणार आहे, कोणकोणत्या प्रकारच्या मंजुरी त्या ठिकाणी मिळवणं आवश्यक आहे आणि एकंदरीत सर्व असा विचार त्या ठिकाणी निर्णय प्रस्ताव ठराव झाल्यावरती जेव्हा ती संस्था उभी केली जाते तेव्हा त्या संस्थांची नोंदणी करणं आवश्यक असतं. महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियमन 1960 अंतर्गत सहकारी संस्थांच्या नोंदणी होणं आवश्यक आहे. मग नोंदणीसाठी त्या ठिकाणी संस्था कागदपत्रासहित निबंधक कार्यालयाकडे म्हणजेच त्या ठिकाणी सहकार विभागाच्या खात्याकडे नोंदणी करण्यासाठी अर्ज सादर करत असते. मग आलेल्या जो काही अर्ज असणार आहे म्हणजे सहकार खाते विभाग आहे किंवा जे सहकार विभाग आहे, मग संस्थांच्या नोंदणीसाठी आलेल्या जे काही अर्ज आहे त्या अर्जाची योग्य ती छाननी किंवा तपासणी करून त्या ठिकाणी सहकार विभाग संस्थांनी दिलेल्या अटींच्या व नियमांचं पालन केलेलं आहे, संस्थांच्या उपविधी योग्य पद्धतीच्या आहे, संस्थांमध्ये कामकाज योग्य पद्धतीने चालवलं जाणार आहे या संबंधीची संपूर्ण कागदपत्रांची पाहणी, तपासणी, प्रतिज्ञापत्रक या सर्व गोष्टी तपासून मग ते सहकार विभाग संस्थांना काय करतं, नोंदणी प्रमाणपत्र देत असतं. मग ही जी सर्व कार्य आहेत हे सर्व पार पाडण्याची जबाबदारी या ठिकाणी सहकार खात्याची म्हणजे सहकार विभागाची असते. चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. आता दुसरा पॉइंट आहे उपविधी दुरुस्ती व मंजुरी. जसे की उपविधी म्हणजे काय, तर सहकारी संस्थांच्या कामकाजांच्या नियमाचा संच. मग आपण सुरुवातीला पाहिलं की संस्था उभी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 सभासद आहे. मग आपली संस्था नोंदणीसाठी आपण अर्ज देणार आहे, त्या अर्जासोबत आम्हाला उपविधीच्या 4 प्रती जोडणं आवश्यक असतं. मग उपविधीच्या 4 प्रतीमध्ये संस्थांचं उद्दिष्ट, संस्थांचं ध्येय, संस्थेचं कार्यक्षेत्र, संस्थेचं भागभांडवल, कर्मचारी वर्ग, संस्थेच्या सभा, कर्मचारी वर्गांसाठी राबवल्या जाणाऱ्या इतर महत्त्वाच्या योजना, संस्थांच्या कामकाजासंबंधीची पूर्ण आकडेवारी, संस्थेच्या कामकाजासंबंधीची पूर्ण विश्लेषणात्मक माहिती कलमासहित त्या ठिकाणी ज्या उपविधीमध्ये दिलेली असते, तसेच भविष्यामध्ये संस्थांचं कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी जी नियमावली तयार केलेली असते तिला आपण काय म्हणतो, संस्थांची उपविधी असे म्हणतो. मग या उपविधी संबंधीची त्या ठिकाणी मंजुरी देणं किंवा त्या उपविधी दुरुस्ती संबंधीचा त्या ठिकाणी कलम आहे. तर इकडे लक्ष द्या, उपविधी दुरुस्ती संबंधीचा जे कलम आहे या कलमामध्ये जर संस्थांच्या पातळीवरती उपविधीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर कलम 13 आहे आणि सहकार खाते म्हणजेच निबंधकांच्या पातळीवरती जर उपविधीमध्ये काही दुरुस्ती करायला सांगितली असेल तर त्याच्या संबंधीचा कलम आहे कलम 14. ओके, मग ह्या ज्या सर्व जबाबदाऱ्या आहेत या जबाबदाऱ्या पार पाडण्याची जी काही तरतूद आहे किंवा जी जबाबदारी पार पाडण्यासाठी सहकार खात्यांना या ठिकाणी अशा पद्धतीचं कामकाज पार पाडणं आवश्यक असतं, म्हणजे उपविधी संबंधी, संस्थांच्या नोंदणी संबंधी. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी तपासणं. सहकार कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थांना लेखापरीक्षण करून घेणं हे आवश्यक आहे. मग सहकार विभागाच्या माध्यमातून काही प्रमाणित लेखापरीक्षक असतात ज्याला आपण सर्टिफाईड ऑडिटर म्हणतो किंवा काही शासकीय ऑडिटर असतात, त्यांच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे दैनंदिन कामकाजासंबंधीचे व्यवहार, रेकॉर्ड, रजिस्टर, लेखापरीक्षण तपासून घेणं हे सुद्धा सहकार खात्याची एक सगळ्यात महत्त्वाचं कामकाज आहे. चला हे 3 पॉइंट्स आपण व्यवस्थित समजून घेतले. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये विकासात्मक कार्य.
चलो, इथपर्यंत पॉईंट लक्षात आला. विकासात्मक कार्य. आता विकासात्मक कार्यांमध्ये आपण पाहूया संस्थांच्या आर्थिक मदत. बघा, प्रत्येक सहकारी संस्थेला व्यवसायासाठी आपलं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी आर्थिक गरज त्या ठिकाणी भासत असते. मग या आर्थिक गरजा संबंधित सहकार खाते संस्थांना त्या ठिकाणी मदत करत असते. ओके, त्यामुळे हा एक विकासात्मक कार्य असणार आहे सहकार खात्यांचं किंवा सहकार विभागांचं. पुढचा पॉईंट घ्या. सगळ्यात महत्वाचं शासन धोरण आखणे. आता प्रत्येक संस्थांना काही शासकीय अनुदानामध्ये सवलती दिल्या जातात. मग या शासकीय अनुदानामध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या सवलती असणार आहे, या सवलती सहकारी संस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार खाते त्या ठिकाणी मदत करत असतं. ओके, म्हणून हे एक सहकार खात्यांचं महत्वाची कामगिरी आहे किंवा कार्य आहे. त्यानंतर तक्रार निवारण कार्य. इतर कार्यांमध्ये बोलणार आहे, टेन्शन घेऊ नका. तक्रार निवारण कार्य. तक्रार निवारण कार्यामध्ये आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरांवरती ज्या आमच्या संस्था संघटना स्थापन झालेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक संस्थेच्या काही ना काहीतरी अडचणी आहे, काहीतरी समस्या आहे, काहीतरी उणिवा आहे. मग त्या सभासदांसंबंधीच्या उणिवा असतील किंवा सभेसंबंधीच्या उणिवा असतील किंवा संस्थेच्या व्यवस्थापकासंबंधीच्या उणिवा असतील, मग ह्या कुठेतरी दूर करण्यासाठी, ओके, ह्या उणिवा, ह्या तक्रारी, ह्या अडचणी कुठेतरी दूर करण्यासाठी सहकार खात्यामार्फत त्या ठिकाणी तक्रार निवारण समिती नेमणूक केली जाते. आणि ह्या तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरांवरती सहकार कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या संस्थांमध्ये ज्या काही अडचणी असतील, ज्या काही उणिवा असतील किंवा जे काही तक्रारीचे अर्ज येतील, त्या अर्जांवरती छाननी करून, तपासणी करून, पाहणी करून त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी हे सहकार खाते त्या ठिकाणी योग्य पद्धतीने कामकाज पार पाडत असतं. चला, हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात आले. आत्तापर्यंत आपण कोणकोणते पॉईंट पाहिले, प्रत्येकाने पुन्हा एकदा नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहिलंय का बघून घ्या. पहिला संस्थांची नोंदणी. दुसरा पाहिला उपविधी दुरुस्ती संबंधीची मंजुरी. तिसरा पाहिला दैनंदिन व्यवहार तपासणी संबंधीची. आणि त्यानंतर विकासात्मक कार्यामध्ये संस्थांची आर्थिक मदत विषयी माहिती पाहिली. त्यानंतर शासन धोरण. त्याच्यानंतर आपण तक्रार निवारण. ओके, आणि मग शेवटी आपल्याला इतर कार्य. आता इतर कार्यांमध्ये बघा काय असणार आहे. प्रत्येक सहकार खात्याला, प्रत्येक विभागात अंतर्गत जे येणारं सहकार खातं आहे किंवा विभाग आहे, या प्रत्येक विभागाला संस्थांच्या पातळीवरती तसेच आपल्या सहकार खात्याच्या पातळीवरती वेगवेगळी त्या ठिकाणी कामं, कार्य पार पाडावी लागतात. त्यातील आपण पाहिले नोंदणी, उपविधी दुरुस्ती, दैनंदिन व्यवहार, आर्थिक मदत, धोरण आखणे आणि तक्रार निवारण समिती. त्याच्या पुढचे लिहा. ओके, चला, त्याच्या पुढचे व्यवस्थित. आता 6 मध्येच इतर कार्यामध्येच तुम्ही 1 बाय 1 एक एक टाकू शकता. पहिलं शिक्षण प्रशिक्षण. शिक्षण प्रशिक्षण. ओके, शिक्षण आणि प्रशिक्षण. ओके, शिक्षण आणि प्रशिक्षण. बघा, प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये पदाधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, इतर महत्त्वाचे सभासद घटक आहे. ह्या प्रत्येकांना सहकार कायद्याविषयी योग्य ते ज्ञान होण्यासाठी, सहकार क्षेत्राचा विकास होण्यासाठी, संस्थांचे उद्दिष्ट ध्येय साध्य होण्यासाठी सहकार खात्यामार्फत त्या ठिकाणी वेगवेगळे चर्चासत्र आयोजित केले जातात, काही प्रमंडळे आयोजित केले जातात, काही कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मग याच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा तर विकास होणारच आहे, पण त्याचबरोबर संस्थांमध्ये अस्तित्वात असणारे कर्मचारी वर्ग, पदाधिकारी वर्ग, संचालक मंडळ यांच्या कार्याला कुठेतरी गती मिळण्यासाठी आणि प्रत्येकाला सहकाराचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होण्यासाठी शिक्षण प्रशिक्षण देणं हे आवश्यक असतं. म्हणून हे सुद्धा कार्य सहकार खात्यामध्ये महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर पुढे घ्या कर्मचाऱ्यांची भरती. कर्मचाऱ्यांची भरती. ओके, कर्मचाऱ्यांची भरती किंवा कर्मचारी भरती असं लिहा. ओके, हे सुद्धा इतर कार्यामध्ये तुम्ही लिहू शकतात. कर्मचाऱ्यांची भरती. प्रत्येक सहकार पातळीवरती विभागाअंतर्गत कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं आवश्यक आहे. मग त्यामध्ये कनिष्ठ पासून वरिष्ठ पद्धतीचे जो काही क्रम असणार आहे, त्या क्रमानुसार ज्या ज्या ठिकाणी आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती करावी लागत असेल, तर हे सुद्धा कार्य सहकार खात्याचं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ओके, त्यामुळे कर्मचारी भरती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट घ्या. इतरमध्ये संस्थांची नोंदणी रद्द करणे.
संस्थांची नोंदणी रद्द करणे. ओके, हे इतर मध्ये पॉइंट लिहितोय आपण, इतर मधले पॉइंट. संस्थांची नोंदणी रद्द करणे. आता संस्थांच्या नोंदणी रद्द करणे म्हणजे काय, की सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलंय की संस्थांच्या स्थापनेसाठी पण कार्य कोण करत आहे, सहकार खातं विभाग. मग संस्थांची जी नोंदणी आहे ती रद्द करायची असेल, मग आता रद्द होण्याची कारण काय असू शकतात. एक तर पहिलं, ती संस्था ज्या कारणासाठी स्थापन झालेली आहे, ज्या कारणासाठी संस्था स्थापन झाली आहे ती कार्यच पार पाडत नसेल, तर शेवटी निबंध खाते किंवा सहकार खाते काय करेल, संस्था बंद करण्याचा त्या ठिकाणी आदेशही देऊ शकते. त्यानंतर पुढे संस्थेच्या पातळीवरती जर कामकाज योग्य पद्धतीने चालत नसेल, संस्थेला जर वर्गवारी लेखापरीक्षणाची योग्य पद्धतीने मिळत नसेल किंवा संस्थांमध्ये गैरवर्तन चालत असेल, तर अशा पद्धतीमध्ये सहकार खाते विभाग त्या संस्थांच्या चौकशी करून जर त्यांना काही महत्त्वाचे पुरावे, उणिवा, अडचणी, समस्या, धोके, फ्रॉड, अफरातफर, लबाडी ह्या गोष्टी जर त्या ठिकाणी लक्षात आल्या, उघडकीस आल्या, तर अशा वेळेस जी काही सहकार खाते आहे किंवा सहकार विभाग आहे ते काय करेल, संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया पार पाडेल. मग त्यालाच आपण काय म्हणतो, अवसायन प्रक्रिया किंवा ऋणशोधक प्रक्रिया असेही म्हणतो किंवा परिसमापक प्रक्रिया अशीही म्हणतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला कलम 105 अंतर्गत अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्या ठिकाणी संस्था नोंदणी संबंधीची प्रक्रिया पार पाडली जाते. चला, इथपर्यंत पॉइंट व्यवस्थित लक्षात आले. 20 मार्कांच्या प्रश्नांसाठी तुम्हाला हे सर्व महत्त्वाचे पॉइंट्स त्या ठिकाणी लिहायचे आहेत. चला, इथपर्यंत मुद्दा क्लिअर. ठीक आहे सर, तुम्ही तर सुरुवातीला आम्हाला सांगितलं होतं की मी एक प्रश्न तुम्हाला याच मुद्द्यांवर आधारित सांगणार आहे, तर प्रत्येकाने तो प्रश्न आता इथे व्यवस्थित पाहायचा आहे. चला, आपण प्रत्येकाने हे सगळे पॉइंट पहिले नोट डाऊन करून घेतले ना आपल्या नोटबुकमध्ये, ऑनलाईन बॅचेसवाले प्रत्येकाने हे सर्व पॉइंट लिहिलेत ना. हां, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आता काय आमच्या मुलांना सगळं रेडीमेड घ्यायची सवय लागली आहे. आपल्याकडे रेडीमेड मेथड नसतं, अभ्यास व्यवस्थित केला, पॉईंट समजून घेतलं तर सगळे मुद्दे तुमचे इथेच क्लिअर होतील. येते का लक्षात. त्यामुळे ज्या वेळेस ज्या गोष्टी सांगतो त्या परफेक्टली नोट डाऊन करून घेत चला आणि त्याच मिनिटाला तिथे तो पॉईंट क्लिअर करत चला. त्यामुळे पुन्हा तुम्हाला जास्त परत वाचण्याची गरज पडणार नाही. अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे की सहकार खाते किंवा सहकार विभाग आहे, त्या विभागाला कोणकोणत्या पद्धतीच्या कशा पद्धतीची कामकाज त्या ठिकाणी पार पाडावी लागतात, तो पॉईंट इथे आहे. ओके, चला, आता आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो मी तुम्हाला इथे बॉक्समध्ये लिहून देतो आहे. आता ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर हेच आहे. ओके, सहकार खात्याच्या निबंधकांची, सहकार खात्यांच्या निबंधकांची कार्य किंवा कामकाज. ओके, चला बघा, हा एक प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय असणार आहे, प्रश्न 2. प्रश्न 1 पहिला पण काय होता की सहकार खात्याला कोणकोणत्या विभागाची कामकाज कार्य पार पाडावी लागतात, तोही पॉईंट तुम्ही हे मुद्दे लिहू शकतात. आता दुसरा प्रश्न, सहकार खात्याला जे काही निबंधक वर्ग, अधिकारी वर्ग आहे, आता निबंधक अधिकारी वर्ग म्हणजे कोण ते मी क्लिअर करतो. सहकारी संस्थांचा विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी, सहकार क्षेत्रामध्ये योग्य ते त्या ठिकाणी वचक राहण्यासाठी प्रत्येक संस्थांच्या पातळीवरती एक सर्वोच्च अधिकारी जो राज्य शासनामार्फत किंवा सहकार खात्यांच्या विभागामार्फत त्या ठिकाणी नेमणूक केलेला अधिकारी वर्ग असतो, त्यांना पण काय म्हणतो, निबंधक अधिकारी असे म्हणतो. व ह्या निबंधकांना काही संस्थांच्या दृष्टीने, सहकार खात्याच्या दृष्टीने काही महत्त्वाची कामकाज पार पाडावी लागतात. त्यातील पहिलं कार्य संस्थांच्या नोंदणी संबंधीचं कार्य, संस्थांच्या उपविधी दुरुस्ती मंजुरी संबंधीचं कार्य, दैनंदिन व्यवहार तपासणी करण्याचा पाहण्याचा अधिकार निबंधकांना दिलेला असतो, संस्थांना आर्थिक मदत, योग्य सल्ला देण्यासंबंधीचं कार्य, इतर शासना धोरणांसंबंधीची आखणी करणं, त्यासोबतच तक्रार निवारण संबंधीच्या ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील त्या निबंधकांच्या पातळीवरती सोडवणं बंधनकारक असतं. त्याचबरोबर इतर कार्यांमध्ये मी तुम्हाला जे पॉईंट नोट डाऊन करून दिलेले आहे ते सर्व या सहकार खात्यांच्या निबंधकांच्या कार्यांमध्ये नोट डाऊन केलं तरी काही हरकत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्या ह्या सेक्शनमध्ये महत्त्वाचे मी
पॉईंट्स घेतले आणि ह्या पॉईंटवरूनच तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तयार करून दिला. म्हणजे आजच्या सेक्शनमध्ये आपण किती क्वेश्चन अभ्यासले रे? तर 2 प्रश्न अभ्यासले. पहिला प्रश्न कोणता अभ्यासला? तर सहकार खात्याला कोणकोणत्या प्रकारची कार्य किंवा कामकाज पार पाडावी लागतात. आणि दुसरा प्रश्न कोणता अभ्यासला? तर सहकार खात्यांमधील जो निबंधक वर्ग अधिकारी आहे, या निबंधक अधिकारी वर्गांना सहकार खात्याच्या दृष्टीने कोणकोणती कार्य किंवा कामकाज पार पाडावी लागतात. एकंदरीत आपण हे सर्व पॉईंट्स या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून घेतले आहे. प्रत्येकाला व्यवस्थित पॉईंट समजला. ओके, पुढच्या सेक्शनला आपण नवीन एक पॉईंट्स त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा रे, कारण वेळ खूप कमी आहे. इथे आपला क्लासचा नंबर लिहून देतोय 85 30 80 42 74. ओके, यावरती व्हॉट्सअप करा, फी स्ट्रक्चर सेंड केलं जाईल. लवकरात लवकर बॅच जॉईन करा, जेणेकरून तुमचा अभ्यास वेळेमध्ये कंप्लीट होईल. आणि अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये हे सर्व कंटेंट पॉईंट सांगतोय. त्यामुळे प्रत्येकाने ज्या गोष्टी मी सांगणार आहे, लेक्चरला देणार आहे, ज्या नोट्स देणार आहे, जे IMP क्वेश्चन देणार आहे, ज्या सरावासाठी तुम्हाला होम असाइनमेंट देणार आहे, त्या वेळेत कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि जे ऑनलाईन लेक्चर पाहत आहेत त्या विद्यार्थ्यांना जर आपला मनापासून व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.